पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्यावर आज मुख्यमंत्र्यांसोबत निर्णायक बैठक। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे आणि कॉरिडॉरमध्ये बाधित होणारे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार। 4000 कोटींच्या विकास आराखड्याला नागरिकांचा विरोध। सांगलीतील वाळवा तालुक्यातील राजाराम बापू कारखान्याच्या विस्तारीकरणाविरोधात साखराळेत ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण। कारखान्याच्या प्रदूषणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी। कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे गावाचं अस्तित्व धोक्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप। प्रत्येक पानावरती तुम्ही बघू शकता जिओ टॅगिंगचे फोटो आहेत की आत काम केलेलं हे पूर्ण बेकायदेशीर आहे। आणि जो एखादा प्रकल्प चालू करण्यासाठी जो एखादा अहवाल बनवावा लागतो तो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांनी जो बनवलेला अहवाल आहे तो पूर्णपणे खोटा, काल्पनिक आणि जनतेची दिशाभूल करणारा अहवाल त्यांनी बनवला। सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीची 31 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलली। परीक्षा केंद्र दूर असल्याने परीक्षार्थी आणि संचालक मंडळाने नाराजी व्यक्त केली होती। बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या 444 जागांसाठी 19,000 अर्ज। कंपनीला मी लेखी कळवलं की भले आमची परीक्षा तुम्ही 1 महिना पुढे घ्या, मात्र आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या युवकांना, युवतींना या जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सामावून घ्या। आणि अशा पद्धतीनं आता परीक्षा कॅन्सल झाल्या। भविष्यामध्ये परीक्षा होताना सगळ्यांना जवळचा जिल्हा मिळेल याची काळजी आम्ही सगळे संचालक निश्चितपणे घेऊ। खाऊन पिऊन आंदोलन करा, मंत्री नरहरी झिरवाळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला। मी आंदोलनावेळी चोरून खायचो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवाळांकडून थट्टा। आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना अमित ठाकरेंचा फोन। आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या अडचणी, वसतिगृहातील मूलभूत सुविधा, शासन निर्णयामुळे निर्माण झालेले प्रश्न याबाबत माहिती घेतली। ठाण्यातील शहापूरच्या टेंभा आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्याकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न। विद्यार्थिनीने अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसात गुन्हा। आश्रमशाळा कर्मचारी गवळी झिपरूला पोलिसांनी अटक केली। गवळी झिपरू विरोधात यापूर्वीही 21 विद्यार्थिनींनी विनयभंगाची तक्रार केली होती। चंद्रपूरच्या गडचांदूर नगर परिषदेच्या भाजप नगरसेवकावर 3 महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई। सूरज पांडे असे या नगरसेवकाचे नाव। दारूबंदी कायदा, मारहाण, शासकीय कामात अडथळा, विनयभंग आणि अवैध सावकारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। मुंबईतल्या परळमध्ये इलेविनाच्या जुलूस दरम्यान गालबोट दुचाकीवरून फिरत असलेल्या टोळक्यांचा पोलिसांवरच हल्ला। हेल्मेट आणि झेंड्याच्या काठ्यांनी पोलिसांना मारहाण। भोईवाडा पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं। कल्याण पूर्वेत मध्यरात्री टवाळखोरांचा हैदोस वाहनांची तोडफोड करत 2 दुचाकींना आग लावली। अचानक लागलेल्या आगीनं खडेगोळवली परिसरामध्ये दहशतीचं वातावरण। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं। 4 चाकी वाहनाच्या थकीत हप्त्याची रक्कम तात्काळ भरण्याचा सतत तगादा लावल्यानं तरुणानं गळफास घेऊन जीवन संपवलं। अशोक मगरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। 2023 मध्ये पुणे येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या भूमकर चौक वाकड शाखेतून कर्ज घेऊन त्यानं कार खरेदी केली होती। पोलीस तपास करतायत। मुंबईच्या कांदिवलीमध्ये निर्माणाधीन बांधकामावर क्रेनचा भाग कोसळला। अग्निशमन दल आणि पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा। सुदैवानं जीवितहानी नाही, एका दुचाकीचं नुकसान। वर्ध्यातील पुलगाव शिरपूर रस्त्याची दुरावस्था। महसूल अधिकारी उपस्थित नसल्यानं खुर्चीला हार घालून रस्ता दुरुस्तीचे निवेदन दिलं, तर लवकर दुरुस्ती न केल्यास गावकऱ्यांचा प्रशासनाला रास्ता रोको करण्याचा इशारा। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचं अर्धनग्न आंदोलन। सावळी विहीर फाटा ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय असा सुमारे 110 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू। राहता ते बाभळेश्वर पायी प्रवास पूर्ण केला। 5 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचणार। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे गावात होणाऱ्या बॉक्साईट उत्खननाच्या जनसुनावणीला विरोध। 7 सप्टेंबरला होणाऱ्या जनसुनावणी विरोधात नाणारवासियांची हाक। स्थानिक आमदार किरण सामंत यांची देखील विरोधाचीच भूमिका। रत्नागिरीच्या लांजा बाजारपेठेतील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला। गौरी गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुकर होणार।
रक्षाबंधनासाठी बेस्टच्या 136 जादा बसेस मुंबई शहर आणि उपनगरात विविध मार्गांवर 136 जास्तीच्या बसगाड्या चालवण्याचा निर्णय. तर प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचीही तयारी. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा आज दुपारी 1 तासासाठी बंद. नागपूर नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील बोगदा बंद राहणार. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत बोगदा बंद राहणार. बोगद्यात अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनेचं प्रात्यक्षिक होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.